आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। माढा विधानसभेचे आमदार बबन शिंदे यांनी घेतली शरद पवारांची भेट। बबन शिंदे अजित पवार गटाचे आमदार। पिंपरी चिंचवडचे अजित पवार गटाचे नेते विलास लांडेंनी घेतली शरद पवारांची भेट। विलास लांडे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा। भोसरी विधानसभेवर ठाकरे गटाचा दावा। ठाकरे गटाचे नेते रवी लांडगेंनी घेतली शरद पवारांची भेट। भोसरीमध्ये सहकार्य करण्याची लांडगेंनी पवारांना केली विनंती। वाकड्या नजरेने बघाल तर चुन चुन के मारेंगे। तुमच्या मिरवणुकीमधून एक जणही सुखरूप घरी जाणार नाही, हिंदू अंत करतील। भाजपा आमदार नितेश राणेंचं वादग्रस्त विधान। या वक्तव्यानंतर नितेश राणेंच्या विरोधात असलपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। शिंदेंचा घातपात करण्याचा डाव होता। नक्षलींच्या माध्यमातून शिंदेंना कोण धमक्या देत होतं? शिंदेंनी सर्व डावपेच ओळखले होते, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे आनंद दिघेंचं खच्चीकरण करत होते। ठाकरेंनी दिघेंचा जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा मागितला होता। दिघेंनी हॉस्पिटलमध्ये असताना मला ही गोष्ट सांगितली, रामदास कदम यांची माहिती। अमित शहानी बंद दाराआडचे धंदे सोडावेत, हिंमत असेल तर समोर या। अब्दाली नावाचा बाजार बुणगा शिवसेना संपवायची भाषा करतो। उद्धव ठाकरेंकडून अमित शहांचा अब्दाली असा उल्लेख। हे बंद दाराचे धंदे तुमचे सोडा, हिम्मत असेल तर इकडे मैदानात या, शिवरायाच्या साक्षीने आम्हाला संपवण्याची भाषा करून दाखवा। हे येतात बाजार बुणगे उपरे आणि छत्रपती शिवरायाच्या महाराष्ट्राला गुलाम बनवण्याची भाषा करतात। उद्धव ठाकरेंनी आरशात बघावं, पंतप्रधान मोदी आणि अमित शहांवर बोलण्याची त्यांची पात्रता नाही। मुख्यमंत्री शिंदेंचं ट्विट करत ठाकरेंना प्रत्युत्तर। दुर्गामध्ये देखील तसाच भव्य दिव्य, त्याहीपेक्षा भव्य दिव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येणाऱ्या शिवजयंतीला आम्ही उभा करू आणि छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करू। भंडाऱ्यामध्ये ठाकरे गटातून हकालपट्टी झालेल्या 5 नेत्यांचा मेळावा। बाहेरून आलेल्या नरेंद्र पहाणेंना उमेदवारी न देता निष्ठावान शिवसैनिकांनाच उमेदवारी देण्याची मागणी।